यंदाच्या वर्षी सार्वजनिक उत्सव मंडळाचे देखावे नाहीत, ही कसर यंदा घरगुती गणपती समोरच्या देखाव्यांनी भरून काढली आहे। जयसिंग तोवर यांनी केलेल्या थोरला मंगळवेढा तालीमचा लेझिम पथकाचा देखावा वैशिष्ट्यपूर्ण ठरतोय। गणेशोत्सव म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते देखावे। यंदा कोरोनामुळे अशी रंगत नाही, मात्र घराघरातून करण्यात आलेली सजावट लक्षवेधी ठरते। इतकंच नव्हे तर स्क्रीनसमोर देखावे तयार करण्यात आलेत। हे देखावे पाहणाऱ्याला थक्क करतात। कलात्मकता यातून दिसून येते, सामाजिक संदेश याद्वारे देण्यात येत आहेत। सोलापूरची ओळखही यातून मांडण्यात आली आहे। सोलापूरचा गणेशोत्सव मिरवणुकांसाठी ओळखला जातो। थोरला मंगळवेढा तालीम मंडळाचं लेझिम पथक नावाजलेलं आहे। या पथकाचाच देखावा साकारलाय जयसिंग तोवर यांनी। तोवर हे तसं पाहिलं तर या मंडळाचेच कार्यकर्ते। आता ते होडगी रोड इथं राहतात। यंदा कोरोनामुळं मिरवणूक नाही, यामुळं लेझिमचं सादरीकरण नाही। आता याची कसर जयसिंग तोवर यांनी देखाव्यातून भरून काढली आहे। त्यांनी हुबेहूब थोरला मंगळवेढा तालीम मंडळाचं लेझिम पथक साकारलं आहे। एका गणवेशात लेझिम खेळणारे कार्यकर्ते यातून दिसतात। देखाव्यातील शिस्तबद्ध असं पथक थोरला मंगळवेढा तालीम संघाची विशेषता दाखवून देतं। जयसिंग तोवर यांनी देखाव्यातून परिणामकारकता जपली आहे। थोरला मंगळवेढा तालीम मंडळाची प्रत्यक्ष मिरवणूकच त्यांनी दाखवली आहे। मंडळाची श्रींची मूर्तीही हुबेहूब साकारली आहे। भगवे ध्वज हाती धरलेले कार्यकर्ते देखाव्यात अधिक जिवंतपणा आणतात। जोडीला लेझिमचं संगीत असल्यानं सादरीकरणातली रंगत अनुभवायस मिळते। आता ही मिरवणूक जशीच्या तशी वाटते ती अग्रभागीच्या प्रतिमांनी। मिरवणुकीच्या पुढे स्वर्गीय बाळासाहेब शिंदे तसंच शिवाजी महाराज पिसे यांचे फोटो देखाव्यातही लावण्यात आलेत। एकूणच आपल्या डोळ्यासमोर उभी राहते ती थोरला मंगळवेढा तालीम मंडळाची मिरवणूक। नगरसेवक अमोल शिंदे यांनी याचं विशेष कौतुक केलंय। तुम्हाला माहिती आहे, सोलापूरकरांना गणेश उत्सव आणि मंगळवेढा तालीमची लेझिम एक समीकरण झालेलं आहे आणि गेल्या कित्येक दिवसापासून मिरवणुका होणार नाही म्हणल्यानंतर आज शहरातल्या नागरिकांचे फोन यायचे, बोलायचे की यावर्षीचा गणेश उत्सव एकदम आपल्याला सर्वांनाच एकदम एक करोनाच्या सावळमध्ये साजरा करत असताना मनाला खंत वाटत होती। आणि आज गौरी लक्ष्मीच्या या दिवशी आमच्या मंडळाचेच जे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत त्यांनी जयसिंग तोवर यांनी एक असा देखावा करायचा ठरवला की थोरला मंगळवेढा तालीमची जी लेझिम लोकांना यावर्षी बघायला मिळणार नाही, ती लेझिम आपण लोकांना आपल्या गणेश उत्सवाच्या डेकोरेशनच्या माध्यमातून घरात देखावा करून दाखवायची हा त्यांनी संकल्प केला। त्यांच्यासाठी त्यांच्या दोन्ही चिरंजीवांनी, त्यांच्या घरातल्या सर्व सहकाऱ्यांनी, वडिलांनी मदत करून हा घरात एक असा देखावा दाखल केलेला आहे की खऱ्या अर्थानं सोलापूरकरांना मंगळवेढा तालीमची लेझिम साक्षात आम्ही दत्त चौकात बघतोय का काय, अशा पद्धतीचं लोकांना एक प्रतिक्रिया येत आहे। जयसिंग तोवर यांनी तयार केलेला हा हलता देखावा सध्या चांगलाच व्हायरल होतोय। इतकंच नव्हे तर लक्ष्मींसमोर त्यांनी आणखी एक देखावा साकारलाय। भवानी माता शिवरायांना तलवार देत असल्याचा प्रसंग त्यांनी उभारलाय। मिरवणुकीच्या देखाव्यासाठी महिनाभरापासून तयारी केल्याचं जयसिंग तोवर सांगतात। तर ह्या वर्षी मी भवानी तलवार हा देखावा सादर केलेला आहे आणि ह्या वर्षी सर्व पूर्ण महाराष्ट्रात
आपलं लेझिम पथकचा असं म्हणजे देखाव मी सादर केलेला आहे की सोलापूर थोरला मंगळवेढा तालीम ह्या मंडळाचं पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे आणि तो देखावा लेझिम पाहण्यासाठी बरेच लोक येत असतात. तर मग त्या अनुषंगाने मी एक थोरला मंगळवेढा तालमीचा कार्यकर्ता असल्याकारणाने मला असं वाटलं की दरवर्षी आपली मिरवणूक बघायला इतके लोक येतात आणि ह्या वर्षी आपली मिरवणूक नाही निघणार, तर त्या एक असा मनात विचार आला की आपण काहीतरी वेगळं करून ती मिरवणूक जिवंत ठेवण्याचं. त्या हिशोबाने मी ह्या वर्षी थोरला मंगळवेढा तालमीचा लेझिम पथकचा हलता देखावा सादर केलेला आहे आणि तो इतका व्हायरल झालेला आहे, त्या ह्याच्याने लोक बघायला पण भरपूर येत आहे तिकडे. थोरला मंगळवेढा तालीम मंडळाच्या मिरवणुकीचा देखावा हा विशेष चर्चेत आहे. लोक आवर्जून ही कलाकृती पाहत आहेत. जयसिंग तोवर यांच्या कलात्मकतेला कल्पकतेला दाद देत आहेत. यंदाच्या वर्षी घरगुती गणपतींसमोरचे देखावे यामुळं वैशिष्ट्यपूर्ण ठरत आहेत. हे विशेष वृत्त संकलित केलं उपसंपादक दीपक सोमा यांनी, तर चित्रीकरण होतं प्रतिनिधी मनोज हुलसुरे यांचं.